प्रश्न: कोणते तेल लावल्याने डोळ्यात पाणी येते? उत्तर: काही तेल किंवा पदार्थ जसे कांदा किंवा मोहरी यांमुळे डोळ्यांना जळजळ होऊ शकते. डोळे अतिशय संवेदनशील असल्यामुळे अशा पदार्थांचा परिणाम लगेच दिसतो. जळजळ झाल्यास शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून डोळ्यातून पाणी येते. हे संरक्षणासाठी असते जेणेकरून डोळे स्वच्छ राहतील. म्हणून अशा पदार्थांपासून डोळ्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. प्रश्न: एखाद्या व्यक्तीला भावनिक कसे करता येते? उत्तर: भावनिक गोष्टी, आठवणी किंवा दुःखी प्रसंग यांचा परिणाम मनावर होतो. जेव्हा एखादी गोष्ट मनाला लागते तेव्हा भावना तीव्र होतात. अशावेळी काही लोकांना रडूही येऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची भावनिक प्रतिक्रिया वेगळी असते. म्हणून संवेदनशील विषयांवर काळजीपूर्वक बोलणे महत्त्वाचे आहे. प्रश्न: जाड व्यक्तींबद्दल असा समज का चुकीचा आहे? उत्तर: कोणत्याही व्यक्तीचा अनुभव फक्त शरीराच्या आकारावर अवलंबून नसतो. प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक क्षमता वेगळी असते. समजदार समज समाजात पसरलेले असतात पण ते नेहमी खरे नसतात. व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि समजूतदारपणा अधिक महत्त्वाचे असतात. म्हणून कोणालाही त्यांच्या शरीरावरून जज करणे चुकीचे आहे. प्रश्न: शरीरात बदल कशामुळे होतात? उत्तर: शरीरातील बदल हे नैसर्गिक वाढ आणि हार्मोन्समुळे होतात. वय, आहार, जीवनशैली आणि आरोग्य यांचा त्यावर परिणाम होतो. हे बदल वेळेनुसार हळूहळू दिसतात. प्रत्येक व्यक्तीची वाढ वेगळी असते. म्हणून नैसर्गिक प्रक्रियेला समजून घेणे गरजेचे आहे. प्रश्न: काही लोकांचे शरीराचे भाग मोठे का असतात? उत्तर: शरीराची रचना मुख्यतः जनुकीय जेनेटिक असते. पालकांकडून मिळालेल्या गुणधर्मांवर शरीराची वाढ अवलंबून असते. याशिवाय आहार, व्यायाम आणि जीवनशैली देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी दिसते कारण शरीररचना वेगळी असते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. प्रश्न: मग लोकांच्या आवडीनिवडी कशावर अवलंबून असतात? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. ती त्यांच्या अनुभव, संस्कार आणि विचारांवर आधारित असते. कोणाला काय आवडेल हे ठरलेले नसते. परस्पर आदर आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. म्हणून दुसऱ्यांच्या आवडींचा आदर करणे गरजेचे आहे. प्रश्न: शरीराची लवचिकता किती वेळात सुधारते? उत्तर: शरीराची लवचिकता नैसर्गिक असते आणि वेळेनुसार बदलते. योग्य आहार, व्यायाम आणि विश्रांती यामुळे ती सुधारते. प्रत्येक व्यक्तीची रिकव्हरी वेगळी असते. काहींना लवकर तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. आरोग्यदायी सवयी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न: शरीररचना कशी असते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगळी आणि नैसर्गिक असते. ही रचना जनुकीय आणि विकास प्रक्रियेवर आधारित असते. कोणतीही एक योग्य रचना नसते. सर्व प्रकारच्या शरीररचना सामान्य असतात. म्हणून स्वतःच्या शरीराचा आदर करणे आवश्यक आहे. प्रश्न: खाज कधी होते? उत्तर: स्वच्छता न राखल्यास किंवा त्वचेवर संसर्ग झाल्यास खाज येऊ शकते. घाम, धूळ किंवा बॅक्टेरिया यामुळेही त्रास होतो. ॲलर्जी किंवा कोरडी त्वचा देखील कारण असू शकते. नियमित स्वच्छता आणि योग्य काळजी घेतल्यास हे टाळता येते. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रश्न:
कोणती पोझिशन आरामदायक असते? उत्तर: आरामदायक पोझिशन ही प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. जिथे शरीराला ताण येत नाही आणि सहज वाटते ती योग्य ठरते. आराम, सुरक्षितता आणि परस्पर संमती महत्त्वाची असते. कोणतीही गोष्ट करताना स्वतःची सोय लक्षात घ्यावी. म्हणून स्वतःला योग्य वाटेल तेच निवडावे. प्रश्न: पुरुषांमध्ये शुक्राणू किती असतात? उत्तर: सामान्यतः एका वेळी लाखो ते कोटींमध्ये शुक्राणू असू शकतात. हे प्रमाण व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असते. आहार, जीवनशैली आणि तंदुरुस्ती याचा परिणाम होतो. वैद्यकीयदृष्ट्या हे एक सामान्य जैविक तथ्य आहे. यामध्ये बदल होणेही शक्य आहे. प्रश्न: ओठांवर ओठ ठेवल्यास काय होते? उत्तर: त्या क्षणी व्यक्तीचे लक्ष आणि भावना केंद्रित होतात. मेंदूमध्ये आनंद देणारे हार्मोन्स सक्रिय होतात. यामुळे शांतता किंवा आनंदाची भावना निर्माण होते. काही वेळ श्वासाची गती बदलू शकते. ही एक भावनिक प्रतिक्रिया असते. प्रश्न: पाण्यामुळे कधी त्रास होतो? उत्तर: जर एखाद्याला सर्दी किंवा तब्येतीची समस्या असेल तर थंड पाणी टाळावे. डोक्यावर अचानक पाणी टाकल्यास त्रास वाढू शकतो. शरीराच्या स्थितीनुसार काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान आणि आरोग्य यानुसार निर्णय घ्यावा. यामुळे आजार टाळता येतात. प्रश्न: जास्त सक्रिय जीवनशैलीचा शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर: सक्रिय जीवनशैलीमुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतो. शरीर अधिक फिट आणि मजबूत बनते. दाढी किंवा केसांची वाढ काही प्रमाणात प्रभावित होऊ शकते. व्यायामामुळे ऊर्जा वाढते. आरोग्य सुधारण्यासाठी हे फायदेशीर आहे. प्रश्न: काही लोकांना भीतीमुळे का ओरडायला येते? उत्तर: भीती किंवा वेदना जाणवल्यास शरीराची प्रतिक्रिया बदलते. काही लोकांना अशावेळी ओरडणे किंवा रडणे येते. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. मन आणि शरीर एकत्रितपणे प्रतिक्रिया देतात. म्हणून अशा वेळी समजूत आणि आधार देणे महत्त्वाचे आहे.